नमस्कार मंडळी, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत करतोय. तर आत्ता आपण चाललो आहोत परत गावी. तर आत्ता तुझा आंबे काढायचे. काल पावसाने वातावरण केलं होतं, परंतु काल पाऊस पडला नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्ही अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी 6 वाजता उठलो होतो, पण निघालो 7 वाजता. आपल्यासोबत पप्पा हाय. त्याच्याबरोबर आज आमच्याकडे आलेले आहेत ओम कदम, मागच्या वर्षीचे आपले आंबा स्टार. त्याच्या बाजूला तन्मय मोरे, जे आपल्याला पहिल्या दिवशी ज्यांनी आपल्याला मदत केली आंबे काढायला उंच हाताने. आणि तिकडे बसले आहेत श्रुतिका मोरे. हॅलो. चला, तर आता ह्या सगळ्यांना घेऊन जायचं आहे आंबे दाखवायला, पण ॲक्च्युअलमध्ये यांना पोतं उचलायला घेऊन जायचं आहे म्हणून मी गाडीत घेतली. चलो भेटू आता गावाला. माऊ, ए माऊ, कोण आले बघ. कोण आले? तुझी फेवरेट वाली दीदी आली. ए काळे, कोण आले? कोण आले? दीदी आणि आमच्या माऊची फेवरेट दीदी आहे ही, त्याच्यामुळे माऊ एवढी खुश झाली. हा ना माऊ? येस. श्रद्धा दीदी नाही आली, श्रद्धा दीदीला सुट्टी नाही, नाही तर ती पण आली असती. नाही ना. माऊ पाणी भरायला जायचं. चला, मी माऊ श्रुती आणि ओम आम्ही आता पाणी भरायला जाणार आहे. दिसतोय काय? ही दीदी. ही दीदी कोण आहे? श्रुती उचलू का? काय नाव आहे? ते घाबरतील ना ते लोक युट्यूब वाले. खाली नाही पडला अजिबात. 1 2 3. सो अशा पद्धतीने गाडीमध्ये आपलं लोड झालेलं आहे. आत्ता आपण जायचं आहे पाणी आणायला, बिकॉज गावी पाणी संपलं आहे. ठीक आहे, चलो. तर आता आपण पाणी घेऊन येऊ आणि मग नंतर बांधकामाला वगैरे सुरुवात होतील. त्याच्या आधी आपल्याला पाण्याच्या 2 ट्रिप मारायच्या आहेत. श्रुती जायचं पाणी आणायला. ऐसे हमारा बंबईकर गुंडा आ गया इधर. चलो. ओ शिंदे, शिंदे हे आमची शिंदे आपले. चला, आम्ही पाणी घेऊन येतो. येस का की येऊ काय पाणी घेऊन? गावात पाणी नाही ना, जरा आणतो. चला, बाय बाय. तर आता आमचे ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. अशा पद्धतीने मी आता ओमला गाडी शिकवतोय. जीवन मोठी. दादू बरायच ना? आप्पा चला. ओम्या नीट. व्हेरी गुड. यस. ओम शेट गाडी चालवतात पद्धतशीर. तर या आपल्याला 1 2 आणि 3 एवढं टाकी पाणी भरायचं. नाही भरलं तर माऊला बसवायचं. माऊ माऊ मांजर कुठे आहे? माऊ मांजरीचा आवाज काढ. हे आमचं मांजर आहे. या मांजरीचा आवाज बघून ॲक्च्युअलवाली मांजर पण कन्फ्यूज होते की नक्की आवाज कुठून येतोय. या कधीचं पाणी भरतं 2 तास झाले येड्याला. आता भरून झालेला आहे. आम्ही आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. लेट्स गो. यशा का टायमात आलात. चला, तर आता आपण घराची ते गाडी घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट थोडं 1 2 हांडे सगळ्यातलं पाणी कमी झालेलं आहे. ऑप्शनच नाही, कारण आपल्याला झाकण नाही आहे. गाडी डगावडागा होतेच. तर आता आपण इथं आपली मोटर आहे, कनेक्शननी मोटरनी डायरेक्ट पाणी ओढून टाक्या भरून घेते. चलो लेट्स स्टार्ट. यशा का घ्यायचं का भरायला पाणी? का हो घ्यायचं? हो. चला, या शाखांचा होकार आला की लगेच चालू करायचं बघा. तर आत्ता खाली आपण पाणी भरत ठेवलं आहे. यशात काका आपले पाणी ट्रान्सफर करतात. त्याच्यानंतर मी, श्रुती, तन्मय इथे मगापासून आंबे छिलतोय. काय रे, कसं वाटतंय? मजा येते. तन्मयला आमच्या मजा येते ना, बस वही काफी. ओम कदम तिकडे बसलेत. हा बघा, हा ओम कदम नाही आमचा नवीन मित्र.
संग्राम दादा इकडे बसलेत आमचे बारके. हो मारतोय. तुम्ही बघू शकता की दादा केवढ्या वरती चढले आंबे काढण्यासाठी. इथे झाडाच्या वरती तिथे दादा आहेत, तिथून आंबे काढतात सगळे. त्याच्यानंतर ह्या झाडावरचे आम्ही 4 जण येते आहोत. पप्पा आणि आमचे आप्पा काका वरच्या झाडावर गेले, ते तिकडे काढतात, कलेक्शन करतात. आता मी खाली एक राऊंड मारून येतो आणि आंबे ट्रान्सफर करून घेऊया. चला. आमचा ओम का तिकडनं चालत आलं. ओम काय आलं, चालत का आलं एवढा? चेंज करायची आता. कोणती शिफ्ट चेंज? अच्छा, म्हणजे आता तन्मयला आराम का? ओके, आता शिफ्ट चेंज झालेली आहे. यस, व्हेरी गुड. शिफ्ट चेंज झालेली आहे, ट्रान्सफर. तन्मय शेठ तिकडे आता सावलीत जाऊन बसा ट्रॉफी देते आणि त्यांना सांगा आंबे किती राहिले दादाला काढायला. ओके चलो. अशा पद्धतीने शिफ्ट चेंज झाले आणि आता बाकीचे आपण आंबे गोळा करून घेऊन झाले. आणि आमची संग्राम इथे उभे आहेत. संग्राम हाय कर, हाय कर. यस चलो. तर आता 100 आंबा याच्यामध्ये भरलाय. आता पहिली शिफ्ट चालू झाली, पहिला राऊंड चालू झाला. 100 आंबा पोचवायचा आणि परत यायचं. ही 2 जण आपल्याला मदत करतात तोपर्यंत गोळा करून ठेवायला. हे झालं की ह्यांना मदत करून घेऊन जाऊ. चलो बाय बाय. चलो गाईज. सो आता आपण आंबे पोचून आलो, पाण्याची ट्रिप मारली आणि आता आपण परत आलो वरती रानामध्ये ह्या सगळ्यांना डबा घेऊन. आता मुंबईकरांना आपण दाखवू रानामध्ये मातीमध्ये बसून खाण्याचा आनंद काय असतो तो. ठीक आहे, रानामध्ये जंगलामध्ये खाऊ. चला. तर आता आपण डबा घेऊन जाऊ आणि न्याहारी करूया. न्याहारी तिथे न्याहारी करायची का? हा. या चलो. आता बघू शकता भाकरी घेतलेली आहे. पप्पा इकडे मस्त घेतो ना. ओम चालू करा. चालू करा. नेक्स्ट भाकरी. हे बघ, अशी भाकरी घ्यायची असते गावी आल्यावर. हातावर घेऊन जे खाण्यात मजा आहे ती मजाच नाही कुठे. बस खाली बसा तुम्ही पण. मी बसतो, तू तर द्या मला. एक भाकरी झाली. थांबा अजून एक द्या. रोल करून खा, कसं पण खा. तू कसं पण खा. रोल करून खा नाही तर चौकोन करून खा. अजून कोण राहिलं? श्रुती हे घे, ही तुझी भाकरी. चला चला. येस. आता काकांना पप्पांना एक द्यायची भाकरी की झाल्या. परफेक्ट भाकरी आल्या बाबू सगळ्या. तुला हवीचं घे रे भाई. या सगळेजण गरमागरम वातावरणामध्ये थंडगार झालेली भाकरी खायला. कसं वाटतं खाऊन? तन्मय काय प्रतिक्रिया काय तुझी? कसं वाटतं खाऊन? ओम शेठ कसं वाटतंय? हे बघा, हे दादा आमच्या ज्या आम्हाला आंबे काढायला मदत करतात आणि तिकडे आमचे संग्राम शेठ बसलेत. मस्त. चला. तर आता तन्मय शेठ खंबीर नेतृत्व, त्याच्याबरोबर आम्हाला खंबीर साथ अशी ओम कदम यांची भेटलेली आहे. त्या दोघांनी सुद्धा 50-50 आंबा 80-80 आंबा घेतलेला आहे आणि आता आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत खाली. खाली आंबे काढून गाडीमध्ये टाकायला. चलो जायचं का? चलो. 120. चला. कसं वाटतं आता येऊन? मस्त. ओम एकदम फ्रेश ना? ओम एकदम फ्रेश ना? हा, ओमला एकदम फ्रेश वाटतंय. नमस्कार. तर मगाशी आपला नाश्ता करून झाला होता, त्याच्यानंतर 2 राऊंड झालेत आपले खालीवर. आता भूक लागली आहे. श्रुतिका मोरे ते वडापावचा आस्वाद घेत आहेत. पप्पा पण तिथे वडापाव खात आहेत आणि तुम्हाला दाखवतो आमचे 2 काका लोक कुठे वडापाव खातात. 1 मिनिट. आप्पा हात दाखवा. आप्पा हे बघा, या आमच्या आप्पा मॅनेजर आहेत आपली. आप्पा डायरेक्ट झाडावर बसून वडापाव खातात. दुसरे दादा तिकडे आहेत. बाई काका तिकडे आहेत. मस्त की. कसं वाटतं वडापाव? चलो वडापाव घेऊया. मला तरी या वडापाव खायला या सगळ्यांनी. हा, सकाळपासून 3 ते 4 राऊंड मारत खालीवर. तर लास्ट टाइम ओमशेट आमचा आला नव्हता. तर आता ओमशेट जाता जाता काय विचारतो माहिती काय? का माझे पेपर लवकर संपले? उद्या एखादा पेपर असता तर मी आज पण नसतो आलो. असा आमचा ओमशेट आहे. तो म्हणतोय पेपर का संपले म्हणून. या सगळ्या झाडांना
आईने आमच्या खाली डागेत नेऊन पाणी घातलं आणि आता रिकामं चालवं ना काय ग हा? आता वय झालेत त्याच्यामुळे रिकामं चालताना सुद्धा धरत धरत चालतायत आणि तेव्हा घरापासून येऊन इथं वरती या किती 4 ट्रिपा मारलेल्या आहेत या झाडांना आणि तेव्हा जाऊन कुठं आम्ही आता आंब्याची फळं खातोय. चला सो फायनली अशा पद्धतीने आम्ही आता घरी पोचलो आहोत. वाजले 3. किती वाजलेत? ऑरेंज कलर. या 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 युगांडो श्रुतिका मोरे फ्रॉम युगांडो. ए तन्मय कसं वाटतंय? आणि आम्हाला आता अक्षरशः शिंदे शिव्या घालायला लागले. ते बघा शिंदे आहेत ना हे शिव्या घालायला लागलेत आम्हाला कारण आम्ही घरी जाणार होतो 1 वाजता जेवायला पण 3 वाजले तरी आम्ही अजून तिवऱ्यामध्ये जाऊ. कसं वाटतंय? पेपर असता तर बरं झालं आणि मी सृष्टीचं ऐकलं असतं तर हा बरं बरं झालं असतं. तर आमच्याला पूर्ण हवा टाईट झाली सगळ्यांची आणि तुम्ही बघू शकताय पूर्ण आपली गाडी आता पॅक झाली आहे आणि आत्ता आपण चालू आहोत टुवर्ड्स घरी. चला तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी ह्या सगळ्यांसोबत तुम्ही सुद्धा या आंबे काढायला. शिंदे आंबे काढायला तर पुढच्या वर्षी तुम्हाला घेऊन जातो. चला बाय बाय.